Hello friends, let's discuss the given question. Matrix A is given 3 by 3 matrix. Then find the values of small a31 into capital A31 plus small a32 into capital A32 plus small a33 into capital A33. आता सगळ्यात पहिल्यांदा स्मॉल आणि कॅपिटल काय आहे ते लक्षात घ्या. स्मॉल ए डिनोट करतो आपल्याला एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स, एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स. ओके. आणि कॅपिटल ए डिनोट करतो कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती कोफॅक्टर कसा फाइंड करायचा. ओके. तर A13 लिहून घ्या दिलेला क्वेश्चन. A31 इंटू कॅपिटल A31 प्लस A32 इंटू कॅपिटल A32 प्लस स्मॉल A33 इंटू कॅपिटल A33 इक्वल टू. आता A31 म्हणजे काय, थर्ड रो फर्स्ट कॉलम. कोणता एलिमिनेट येणार आहे इथं, थर्ड रो फर्स्ट कॉलममध्ये तुमचं 2 येणार आहे, म्हणजे इथं 2 लिहून घ्या, 2 इनसाइड द ब्रॅकेट. आता A31 म्हणजे काय, कोफॅक्टर ऑफ द थर्ड रो फर्स्ट कॉलम. आता ह्याचा कोफॅक्टर कसा फाइंड करायचा आहे, थर्ड रो अँड फर्स्ट कॉलमचा कोफॅक्टर. तर आता 3 + 1 म्हणजे इवन आहे, तर आपल्याला ह्याचा रिमेनिंग एलिमेंटचा डिटर्मिनंट करायचा आहे. 2 5 are 10 - 3. समजलं का. मी डायरेक्टली सॉल्व करतोय. 10 - 3 प्लस थर्ड रो सेकंड कॉलम. कोणता एलिमेंट आहे हे पहिले इरेज करून घ्या. थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे 4. इनसाइड द ब्रॅकेट विल बी A32. आता A32 म्हणजे इथं मायनस येणार आहे, कारण की हा ऑड आहे. 3 + 2 म्हणजे ऑड येणार आहे. -1 to the power ऑड येणार आहे, म्हणून ते मायनस साईन राहील. इनसाइड द ब्रॅकेट काय येणार आहे तुमचं, eliminating the third row and second column, 5 - 3 plus A33 third row third column म्हणजे 7 एलिमेंट आहे. इनसाइड द ब्रॅकेट 7, इट विल बी 1 - 2. आता हे जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे तुमचा आन्सर, 10 - 3 7 2 are 14 प्लस 5 - 3 2, राईट. इट विल बी -2 इंटू 4 -8 इंटू दिस विल बी -7. आता काय येणार आहे, 14 -8 and -7 -15, म्हणजे तुमचं फायनल आन्सर येईल -1. आलं गाईज, तुमचं फायनल आन्सर काय आलंय, -1. विच ऑप्शन इज करेक्ट वन, थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. सिम्पल गाईज.